स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती. मी सागर तुमचं स्वागत करीत आहे एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये. मोठा ब्लॉग जसं आपण रोज करत असतो ते, फक्त आजचा मोठा ब्लॉग स्पेशल आहे. आजचा मोठा ब्लॉग पूर्ण मराठीत असणार आहे, कारण माझी इच्छा झाली करावं आणि आजचा दिवस पण चांगला आहे. आज दसरा आहे. सगळ्यांना हॅपी दसरा. हॅपी दसरा इन चॅट गाईज. हॅपी दसरा. माझ्या बाईकला बरोबर 2 वर्ष झालेली आहेत आज. म्हणजे टेक्निकली आज नाही, पण मुहूर्तानुसार आज झालेली आहे. कारण माझी बाईक मी दसऱ्याला घेतली होती. हे तिचं आता दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष म्हणजे 2 वर्षाचा साथ झालेला आहे आमचा. मराठीमध्ये जरा कसं एकदमच भारी वाटतंय. एकदमच भारी वाटतंय होई. मी अजून पण असे मराठी ब्लॉग्स काढत जाईल आणि तेच बघण्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं, सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं. बाकी काय विषय नाही. बाकी तुमचा भाऊ नडतोय, वाढलाच पाहिजे ब्रो. ब्रदर हैज अ ब्रदर के पास बहीण है. मला भीती काय वाटतं माहितीये का, पुढचा जो हार लावलाय ना मी, तो निघून चाकात बिकात नको अडकाय. फक्त तो आपल्या स्पीडला मॅच करेल का नाही काय सांगता येत नाही ना ब्रो. रेकॉर्डिंग चालू आहे का पण मी बडबडतोय? हाय हाय हाय. तसं तुम्ही विचार करत असेल मी कुठं चाललोय मारायला. मी चाललोय ऍक्च्युली आपलं इथं एक टेकडी आहे, वेताल टेकडी म्हणून. तिकडे एक जरा शूट करायचा विचार केलता मी. आधी खूप आधी केलता, पण काय झालं नाही. पण मग आजचा दिवस चांगला निघाला तर जाऊ म्हटलं. चला जाऊ मग. वेताल टेकडीला जाणार आहे आपण. तिकडचा रोड बादशाह आहे, एक नंबर. मी आधी गेलतो एकदा. एक नंबर रोड आहे तो. त्या रोडवरती जरा शूट करायचं आपल्याला आजचं दसऱ्याची रील टाकायची आज. माझ्या डोक्यात ना कन्फ्युजन चालू आहे सारखं. दसरा आहे का पाडवा आहे? आयला पाडवा आहे का दसरा आहे? सारखं तसंच होतंय डोक्यात. पण मजा येते, काय पण बोला. आज मजा आहे. आज चांगला दिवस आहे. पण मराठीत ब्लॉग करायला वेगळीच मजा आहे भाई. असं काय हिंदीमध्ये कसं असतं, जरा हिंदीमध्ये आपलं तेवढी जीभ ओळत नाही. मराठीत कसं आपलं काय पण वाला, काय पण विषय नाही ब्रो. हॅपी दसरा टू एव्हरीवन. जे जे बघते ते सगळ्यांना हॅपी दसरा ब्रो. अँड सिस्टर्स, देअर सिस्टर्स, नॉट माइन. हा भाऊ मागापासून नडतोय भाई. माग जातोय पुढे येतोय, माग जातोय पुढे येतोय. करायचं काय भाई तुला? व्हॉट डू यू वॉन्ट ब्रो? भाई त्यानं मिरर असे उलटे का केलेत? त्याला माग बघायचं नाही का? उलटे मिरर का लावलेत भाईनं? जा भाऊ जा. माझ्या जवळ नकोयस तू. माझ्या जवळ नकोयस तू. लांबच राहा. असल्या लोकांपासून जरा लांब राहायचं, कारण ते कधी येऊन तुमच्या चुम्मी देतील तुम्हाला कळणार पण नाही. भाई ट्रिप्सी वैसे कहा. तसं मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हा सर्वांना, जेवढे लोक मला बघतात. 5-7 लोक आहेत जे मला बघतात. तुम्हाला विचारायचं होतं, तुमच्याकडे कुठली बाईक आहे नक्की? मला जरा नेमकं सांगा बरं कमेंट मध्ये. मला बघायचं आहे की माझ्या व्ह्यूवर कुठली बाईक कोण करतात, किंवा तुमची किंवा तुमच्या पप्पांची मम्मीची कुठली पण असेल ते सांगा. तुमच्याकडे कुठली बाईक आहे किंवा स्कूटी आहे, म्हणजे कसं जरा मला कळेल की मला कुठल्या बाईक, म्हणजे कुठल्या काय म्हणतात त्याला, सेगमेंट मधली, कुठल्या बाईक सेगमेंट मधली लोक बघतात. असं समजतंय ना मी काय म्हणतोय ते? मला एक शब्दात बोलता येत नाही ते, कारण शब्द सुचत नाहीये सध्या. कारण माझं डोकं लय दुखतंय भाई. लय घाण दुखतंय, एकदम डेंजर लेवलला दुखतंय. सर्दी ब्रो, सर्दी क्या है बोले.
काही बोलायचं, काही काय बोलायचं बाई. जो भी पढे कहानी तेरी. तसं मला आज जाम कंटाळा आलेला व्हिडिओ काढायचा. माझा आज पार हे झालतं, पार मी थकलो होतो सकाळपासून जरा. पण विचार केला आपला चॅलेंज आहे भाई, व्हिडिओ टाकणं आपलं धर्म आहे, व्हिडिओ टाकणं आपलं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडतोय सध्या. फक्त थोडा व्हिडिओ उशिरा येईल पण येणार, आजच येणार व्हिडिओ. मध्ये काय झालं, मध्ये मी एकदमच 4 व्हिडिओ रेकॉर्ड केले, नंतर मी जरा रिलॅक्स झालो. त्या रिलॅक्स मुळे मला त्या रिलॅक्सची परत जरा हे झालती, काय म्हणतात त्याला, सवय झालती रिलॅक्सची. आणि मग आता काय होतंय, आता उद्याचा व्हिडिओ काढायचा, मग मला तो उद्या शूट करून उद्या रात्री एडिट करून टाकायला लागतोय. आता मी जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मी आता घरी जाऊन एडिट करून लगेच टाकणार. म्हणून मला जरा असं काय करायला लागेल, एक दिवस ना प्लॅन करून 4-5 2-3 व्हिडिओ तरी काढून ठेवायला लागतील. म्हणजे एका दिवसात असे 2 व्हिडिओ तरी बनवायच लागतील. तेव्हा जाऊन आपलं चॅलेंज कुठं पूर्ण होईल. तसं अर्ध झालेलं आहे, काय विषय नाही, अर्ध होईलच आता. फक्त घरातनं निघायची देरी असते. एकदा घरातनं निघलो ना मी, घरातनं निघूपर्यंत जरा स्ट्रगल असतो, बेडवरनं उठणं जरा स्ट्रगल असतो. ते एकदा पार झाला की जो व्हिडिओ चालू ना ब्रो, नाडा रेडी ना डायरेक्ट, काय विषय ब्रो. मी बाईक मध्ये थोडे चेंजेस करणार आहे आता लुक मध्ये. माझा मेन विचार काय चाललाय, आपले जे विंगलेट मिरर असतात ना, आई पाऊस भावा, पाऊस आता मागापासून तर सगळं क्लिअर होतं, मी बाहेरून निघल्यावर बरोबर पाऊस निघतो भाऊ. हा, तर मी काय म्हणत होतो, आपल्या बाईकचा लुक चेंज करायचा आपल्याला जरा. मी ह्याच्यावरती विंगलेट मिरर लावणार आहे, ते आपले विंगवाले सारखे दिसतात ना ते. भाई मातीचा वास असला भारी आला ना आता, सेक्स आहे. गलती कर बैठा. बाय बाय. मजा आया, मजा आया, मजा आया. काय म्हणत होतो राव, विसरलो मी. हा, आपल्याला बाईकचा लुक चेंज करायचा आहे. इथं पुढं विंगलेट मिरर लागणार. यो वायझर चेंज वाटत नाही मला चेंज करावा, पण बघू. यापेक्षा तो थोडा बबलवाला असतो ना, तो लावून एकदा बघायचं, चेक करायचं लुक कसा येतोय. आणि टेल टायडी लावायचा. असला भारी लुक येईल ना बाईकला. ऐक ऐक असं होईल, ऐक असली भारी दिसेल ना बाईक आपली बाई. नाच खुळा प्रो. मजा येईल, पण मजा येईल. लुक केल्यावर ना, म्हणजे आपण हळूहळू करणार, लगेच एक सगळं नाही करणार. पहिले थोडं एक गोष्टी घ्यायच्या. सगळ्या एक संघ घ्यायला आपलं बजेट नाही सध्या तेवढं. मध्ये मी रॅपचा पण विचार केलता, रॅप करावं बाईकला. पण रॅपची प्राइस बघून मी माघार घेतली. बाई 10-12 हजारला रॅप आहे भाई, साधा काम आहे का? एवढा महाग कुठं असतंय भाई. चांगला रॅपच, चांगला रॅप, क्वालिटी रॅप म्हणतोय मी. आता हे ना, काय त्याचं नाव, हिमोन बाईक न भारी हे केलंय रॅप त्याचा, एप्रिलियाला, व्हाईट आणि ब्लॅक. हॅलो देअर.
भाई या रोडला ट्रॅफिक नसलं कसलं भारी वाटतं राव. असंच राहावा ना जरा. नुसतं ट्रॅफिक असतं या रोडला. आता जरा बरं वाटतंय. लवकर आलो इकडं. चला कॉन्टेंट रोड वरती आपण आलेलो आहो. या रोडचं नामकरण केलंय मी कॉन्टेंट रोड. या रोड वरती आपल्याला कॉन्टेंट भेटतो खूप. भाई काय विषय. आज सकाळी मस्त पैकी बाईक धुतली मी. लय भारी वाटलं. लय भारी वाटलं. लय लवकर टर्न घेतला भाऊ. डॅम ब्रो BMW. भाई या रोडला तोड नाही. भाई या रोडला तोड नाही. काय दिसतो रे. काय दिसतो भाई. आय नो आय गो ओव्हर स्पीड लिमिट. मला माहिती आहे मी स्पीड लिमिटच्या वर जातो. पण मी सिग्नल पण पाळतो. वडा ऐरणी. समटाइम्स. कधी कधी. नॉट नॉट डेली ब्रो. मी स्पीड लिमिट मध्येच असतो भाऊ. 40 मॅक्स टू मॅक्स 40 ब्रो. जास्त नाही काय. 40-50 त्याच्या पुढे कुठं जातोय आपण. त्याच्या पुढे आपली ऐपत आहे का. 150 सीसी कुठं जाणार आहे 150ला. कुठे जाते 135 140. नाही जात भाई. तेरे सपनों के बासी तुम साथ हो या न हो क्या फर्क है. बेदर्द था जिंदगी बेदर्द है अगर तुम. भाई टाइम असला फास्ट गेला ना आजकाल. एवढा फास्ट टाइम जातो ना काय सांगू. आत्ता वाटत होतं आत्ता जानेवारी आहे 2025 संपत पण आला. सप्टेंबर गेला. ऑक्टोबर चालू झाला. अजून 3 महिने. 3 महिन्यात 26 चालू होईल भाई. बघता बघता कधी 5 वर्ष गेल्या काय समजलं नाही भाई. आहे का नाही. तुम्हाला पण तसं वाटतंय ना का फक्त मलाच वाटतंय. बबो. हाय हाय गेट उघडे भाई. भाई बघा ना एरिया. भाई बघा ना भाई एरिया. काय एरिया आहे. फक्त थोडे अजून सूर्य वर पाहिजे होता आणि असे RTX इफेक्ट भाई. RTX इफेक्ट असली मजा आली नसते भाई. इथं व्हिडिओ काढायचा आपल्याला आता. फक्त मी विचार करतोय कसा काढावा. ओके ओके. गर्दी नाही भाई. गर्दी नाही भाई. दिखता ना कर. आहे. जस्ट लुक ॲट द ब्युटी ब्रो. गार लागतंय. गार लागतंय. लय गार लागतंय.